खासदार सुनेत्रा पवार यांनी चक्क संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती। कंगना रनौतच्या निवासस्थानी राष्ट्र सेविका समिती बैठकीला सुनेत्रा पवार हे हजर होते। अजित पवार संघाच्या बैठकीला जात नाहीत, मात्र सुनेत्रा बैठकीला गेल्यानं चर्चांना आता उधाण आलेलं आहे। दरम्यान आरएसएसच्या बैठकीबाबत कंगना रनौतने काही ट्विट केले ते देखील पाहूया। माझ्या निवासस्थानी राष्ट्र सेविका समिती महिला शाखेचे आयोजन करण्यात आलं होतं। आपण एकत्रितपणे सनातन मूल्ये, हिंदू संस्कृती आणि राष्ट्रीय जाणीव अधिक प्रमुख बनवू। आपण सर्वांनी मानव सेवा, राष्ट्र निर्माण आणि सनातन संस्कृतीचं जतन करण्यासाठी सतत काम करण्याचा संकल्प केलाय। महिलांची जागरूकता आणि सहभागच राष्ट्राला बलवान बनवतो। जय हिंद असं ट्विट कंगना रनौतने केलंय। दरम्यान यावर सुनेत्रा पवार आणि कंगना रनौतच्या भेटीवर रोहित पवार आणि अजित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। अजितदादा असतील नाही तर त्यांच्या पक्षाला आरएसएसची भूमिका काय हे कुठेतरी त्यांना जाणून घ्यावं। त्याच्याचबरोबर पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा ओबीसी आरक्षण दिलं गेलं होतं तेव्हा कमंडल यात्रा काय होती हे सुद्धा कुठेतरी आरएसएसच्या प्रमुखांना त्यांनी विचारलं पाहिजे। मला असं वाटतं की सत्तेत ते गेलेत, त्याचं कारणं वेगळी आहेत, पण तिथे गेल्यानंतर त्यांचे विचार काय त्यांनी स्वीकारले नसतील, पण कुठेतरी त्यांच्यावर प्रेशर असेल। एखाद्या बैठकीला या, एखादा फोटो येऊ द्या, मग कुठेतरी एक संदेश जातो की हे सुद्धा आता आरएसएसचा विचार तिथं स्वीकारायला लागलेले आहेत। मग एका बाजूला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता, एका बाजूला तुम्ही चव्हाण साहेबांचं नाव घेता, एका बाजूला तर शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता आणि दुसऱ्या बाजूला आरएसएसच्या बैठकीला तुम्ही जात असताल, नाही तर तुमचे प्रतिनिधी जात असतील। मग ही दुटप्पी भूमिका आहे आणि आज या राजकारणामध्ये दुटप्पी भूमिका लोकांना नको आहे। माझी बायको सगळं आपण संध्याकाळ करून कुठं जाते ते मिनिट मला माहिती नसतात। आपण आत्ताच विचारलेलं आहे, मी आता विचारतो का ग कुठं गेली होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।